नमस्कार. मागच्या व्हिडिओत गोखले सरांच्या आपलं बोलणं झालं होतं आणि त्यांनी शेवटी एक छान अशा श्लोकाच्या माध्यमातून भगवद्गीतेचं महत्त्व स्पष्ट केलं होतं. मला गुरुजींना विनंती करायची आहे की तिथूनच पुढे जाताना तुम्ही पुन्हा एकदा भगवद्गीतेचं महत्त्व साध्या सोप्या भाषेत जरा विशद करा. तो आदि शंकराचार्य यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, त्याचं नाव आहे की गीता महात्म्य. त्यात 12 श्लोक आहेत आणि ते 12 श्लोकांमध्ये गीतेचं महत्त्व सांगतात, वर्णन करतात, महिमा मंडन करतात. तर त्याच्यामधला जो श्लोक आपण मागच्या व्हिडिओच्या शेवटी घेतला होता तर तो असा होता, गीतास्तु गीता कर्तव्यम किम अन्य शास्त्र विस्तैर्य या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात विनिश्रते. की भगवद्गीता जर का तुम्ही वाचलीत किंवा त्याचं पठण केलं तर तुम्हाला दुसरं शास्त्र वाचायची गरज नाही. का? या स्वयं पद्मनाभस्य, हे पद्मनाभ म्हणजे भगवान विष्णू किंवा भगवान कृष्ण, पद्मनाभस्य मुखपद्मा, त्यांच्या मुखातनं आलेलं शास्त्र आहे. बाकीची शास्त्र पण तितक्याच महत्वाची आहेत. त्यातली काही शास्त्र भगवंताच्या मुखातनं आलेत आणि काही शास्त्र त्यांनी कोणाला लिहायला सांगितलेली आहेत, जसं रामायण. पण हे शास्त्राचं महत्व ते आहे. आणि जसं त्याच्या आधीचा आपण एक श्लोक घेतला की भगवद्गीता किंचित गीता गंगाजल ही कणिका पिता, की थोडंसं गंगाजल प्यायला एक व्यक्ती आणि थोडीशी भगवद्गीता वाचली तरी त्याचं जे आयुष्य आहे ते सफल होईल. गुरुजी, मगाशी तुम्ही बोलताना सांगितलं की लाखो श्लोक किंवा उपनिषद हे सगळं जर होत नसेल, आपल्याला जमत नसेल, तर शेवटी भगवद्गीता हा त्यावरचा एक चांगला उपाय आहे. तर आजच्या ह्या धावपळीच्या आमच्या जगात भगवद्गीता आणि हे आजचं आयुष्य कशी सांगड घालता येईल? हा खूप सुंदर प्रश्न आहे तुमचा. तर आजचं जग जे आहे ते धावपळ करतंय, पण कुठे करताय ते कोणालाच माहिती नाहीये आणि म्हणून भगवद्गीता पाहिजे. आता पहिली तर आपण भगवद्गीतेबद्दलची जी भ्रांती आहे लोकांची, जी सदैव स्वतःच्या मनातनं करून घेतली आहे किंवा ती पसरवली गेलेली आहे की कशी असेल आहे की भगवद्गीता हे कोणीतरी एक देवानी कोणीतरी एक राजाला बोललेला संवाद आहे, 5000 वर्षापूर्वीचा आहे. तर आज जेव्हा लॅपटॉप नव्हते, स्मार्टफोन्स नव्हते, इंटरनेट नव्हतं, AI नव्हतं, तेव्हा बोललं गेलेलं आहे ते आजच्या जगामध्ये रेलेव्हंट कसं आहे. दुसरं, आम्ही काय करू शकतो त्याच्याबद्दल? तर ह्याच्याकरता मी काही प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नांची मी उत्तरही देतो. आणि ह्या प्रश्न उत्तरातनं मला तुमचे जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांना ह्या स्थानावर आणून सोडायचं आहे की त्यांना कमीत कमी हे पटलं पाहिजे की भगवद्गीता ही आपल्याला रेलेव्हंट आहे आणि आपण ती वाचणं गरजेचं आहे. मी गरज म्हणतोय, गरजेचं आहे. भगवद्गीता कोण कोणास बोललं? कृष्णाने अर्जुनाला सांगितली. कुठे सांगितली? युद्धभूमीमध्ये सांगितली. आणि का सांगितली? तो युद्ध करण्यास नाही म्हणत होता, तर त्याला युद्ध कर हे सांगण्याकरता भगवद्गीता सांगलेली आहे. बरोबर? त्यामुळे भगवद्गीतेचं प्रिन्सिपल काय आहे की व्यक्तीने आपलं जे निहित कर्तव्य आहे, प्रिस्क्राइब्ड ड्युटी, त्याचं निर्वहन करायला पाहिजे, ह्याच्यासाठी सांगितलेली आहे. अर्जुन हा साधू संन्यासी नव्हता, त्याच्या पत्नी होत्या. 4 पत्नींचा आपल्याला रेफरन्स महाभारतात मिळतो अर्जुनाच्या. त्याला मुलं होती, नातवंडही बहुतेक होती, राज्यकारभार होता आणि त्याला तो राज्यकारभार, गेलेला राज्यकारभार परत मिळवायचा होता. म्हणून हे पूर्ण भगवद्गीतेचं ज्ञान आहे. ठीक आहे? त्यामुळे भगवद्गीता ही प्रॅक्टिकल माणसाकरता, संसारी माणसाकरता, जो साधू संन्यासी नाही आहे, जो बायका मुलं असलेला गृहस्थ माणूस आहे, त्याच्याकरता त्याच्या रणांगणामध्ये त्याला काय करायचंय ह्याचं ज्ञान देण्याकरता भगवद्गीता आहे. आता प्रत्येक माणसाचं त्याची जी निहित कर्तव्य आहे त्याच्याप्रमाणे रणांगण वेगळं आहे. अर्जुन क्षत्रिय असल्यामुळे, क्षत्रिय म्हणजे काय? जो पूर्ण समाजाचं रक्षण करतो त्यांच्याकरता. तर जे पापी लोक होते दुसऱ्या बाजूला तयार झालेले, त्यांचा संहार करण्याकरता, धर्माचं रक्षण करण्याकरता, धर्माचं पुनर्स्थापन करण्याकरता, ह्याच्याकरता ते युद्ध करण्याकरता अर्जुनाला सांगितलंय. तर तसंच आपण आजच्या युगात आहोत. तर आजच्या युगामध्ये आपले चॅलेंजेस वेगळे असतील, पण जे प्रिन्सिपल आहे ते तेच आहे. आणि भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण स्पेसिफिक नाही सांगत, ते प्रिन्सिपलच्या लेवलवर सांगतात. ते तुम्ही कसं वापरायचं तुमच्याकरता ते तुमच्यावर आहे. मी एक साधं उदाहरण देतो. आपलं स्मार्टफोन आहे, स्मार्टफोननी ध्वनी येते आणि जाते. ठीक आहे? त्याच्यामध्ये असं आहे का तुम्ही इंग्लिशमध्ये बोलल्यावरच तिकडे कळतं? नाही. तो फक्त ध्वनी आणतो आणि नेतो, पिक्चर आणतो नेतो, व्हिडिओ आणतो नेतो. तुम्ही ते मराठीत करा
कोकणीत करा, इंग्लिशमध्ये करा, कन्नडामध्ये करा, कशातही करा. प्रिन्सिपल काय, ध्वनी येणं आणि जाणं. तसं अर्जुनाला जे कृष्णाने उपदेश दिलाय तो कसा आहे, काही जागेवर स्पेसिफिक आहे, पण बऱ्याचशा जागांवर तो कसा आहे, तो प्रिन्सिपलच्या लेवलवर आहे, तात्विक मुद्द्यांवर आहे. त्यामुळे तो आपण आपल्याला जी आपली कंडिशन आहे, आपली जी सध्याचा आपल्याला प्रॉब्लेम आहे लाईफमध्ये, त्याच्याकरता आपण त्याचा तसा वापर करू शकतो. एखादं असं उदाहरण, एखादा श्लोक किंवा विचार ज्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळते. तर भगवद्गीता जर का आपण वाचली तर पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन बोलतो, धृतराष्ट्राची पण वाक्य आहेत, थोडी संजयाची पण आहेत, पण प्रायमरीली सगळं अर्जुनाचं कथन आहे आणि कृष्ण त्यात काहीच बोलत नाहीत. फक्त एका ठिकाणी जेव्हा अर्जुन सांगतात की माझा रथ दोन्ही सेनांच्या मध्ये ने, सेनयोर उभयोर मध्ये रथस्थापय मी अच्युत, यावदेता निरीक्षेहम योद्धू कामान अवक्षताम, कैर्मया सह योद्धव्यम यस्मिन रणसमुद्यमे. तर ते त्याला सांगतात की दोन्ही सेनांच्या मध्ये माझा रथ घेऊन जा. तेव्हा फक्त कृष्ण म्हणतात पश्यती पश्यती, मी तुझा रथ मध्ये ठेवला, आता बघ. एवढं सोडून पहिल्या अध्यायात कृष्ण काहीही बोलत नाही. 60 पेक्षा जास्ती श्लोक आहेत. मग काय होतं, अर्जुन सांगत आहे आणि कृष्ण ऐकतायत आणि कृष्ण काय करतात, स्मितहास्य. मग अर्जुनाला कळतं की मी इतकं सगळं बोललो, हा माणूस काहीच बोलत नाहीये, की मी काहीतरी सांगतोय तुला. तर ह्याच्यात पहिली गोष्ट आपल्याला समजण्यासारखी आहे की भगवंत, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं, भगवंताचं आणि आपलं जे नातं आहे ते प्रेमाचं आहे. भगवंतांना आपली खूप मदत करायची, आपल्याला खूप सहायता करायची, आपलं रक्षण करायचं आहे, पण जबरदस्ती न करता. म्हणून अर्जुनाने कृष्णाला तिथं कशा करता बोलवलं होतं, सारथ्य करण्याकरता बोलवलं होतं. तर ते सारथ्य करत होते. अर्जुन कृष्णाला सांगत होता, कृष्ण ऐकत होते. सांगणं आणि विचारण्यात फरक आहे. सांगणं म्हणजे मी सांगतोय तुम्ही ऐका, हो म्हणा नाही तर नाही म्हणू नका. विचारणं म्हणजे मी काय करू आणि काय करू नको. त्यामुळे अर्जुन जेव्हा पूर्ण बोलले, त्यांनी पुष्कळ त्याच्यात तत्वज्ञान सांगितलं आपलं, आणि कृष्ण काहीच बोले ना, तेव्हा त्यांना कळलं की आपलं काहीतरी चुकतं इथे. तर आपण जेव्हा भगवंतांना शरण जाऊ कृष्णाला, तेव्हा ते आपल्याला ज्ञान देतील. त्यामुळे पहिले आपल्याला आयुष्यामध्ये सुखी होण्याकरता पहिली गोष्ट आहे काय, की आपल्याला शरणागती पत्करली पाहिजे. आणि शरणागती पत्करणं म्हणजे काय लाचारी नाहीये. शरणागती पत्करणं म्हणजे मला काहीतरी कोणाकडनं तरी ज्ञानाचं अर्जन करण्यात, त्याच्याकरता मला स्वतःला, माझ्या हृदयाला मी फर्टाईल करतोय किंवा फेवरेबल करतोय. आणि तेव्हा तुम्ही तर, आता मी तुमच्या प्रश्नावर एक्झॅक्टली होतो की कुठला श्लोक आहे तो खूप इन्स्पायरिंग आहे. तो इन्स्पायरिंग श्लोक कोणचा आहे, की जसं आम्ही मॅनेजमेंटमध्ये सांगतो की फर्स्ट स्टेप इन सॉल्व्हिंग अ प्रॉब्लेम इज अंडरस्टँडिंग ऑर एक्सेप्टिंग दॅट अ प्रॉब्लेम एक्झिस्ट. जोपर्यंत मला वाटतच नाही की माझ्या चूक आहे, तर मी काय सुधारणा करणार. सो जेव्हा अर्जुन बघतात की कृष्ण काहीच बोलत नाहीये, तेव्हा त्यांना कळतं की आता मला शरणागती पत्करली पाहिजे, तेव्हा काहीतरी होईल. आणि तेव्हा अर्जुन म्हणतात, कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्म समूढ चेता, यश्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे, शिष्यस्ते आम सादिमाम त्वां प्रपन्नम. प्रपन्न म्हणजे शरण जाणे. तर अर्जुन काय म्हणतायत, कार्पण्य दोषोपहत स्वभाव. पहिले काय की माझ्या चारित्र्यामध्ये किंवा माझ्या विचारसरणीमध्ये काय आलंय, दोष आलाय. माझा विचार बरोबर नाहीये, मी स्वार्थी विचार करतोय. कार्पण्य दोषो पहत स्वभाव पृच्छामि त्वाम. पृच्छामि म्हणजे मी पूछ रहा हूं, मी विचारतोय. पृच्छामि त्वाम, तुम्हाला धर्म समूढ चेता. मला धर्म म्हणजे कर्तव्य. धर्म म्हणजे हा धर्म तो धर्म नाही, कर्तव्य. तर मला आता मी काय झालं, किंग कर्तव्य विमूढ झालंय. मला काय करायचं काय नाही ते कळत नाहीये, काय बरोबर काय चूक ते नाही कळत आहे. म्हणून पृच्छामि त्वाम धर्म समूढ चेता, यश श्रेयस्या निश्चितम ब्रूहि. एक श्लोक आहे पण इतका लोडेड आहे माहितीये का तो. ते म्हणतात की यश श्रेयस्या निश्चितम ब्रूहि. एक तर मला तुम्ही श्रेय सांगा, निश्चित सांगा, आणि मला आवडलं पाहिजे असं सांगू नका. श्रेय म्हणजे काय, एक असतं प्रिय आणि असतं श्रेय. आता इथं इतका सुंदर पाऊस पडतोय, आता कोणाची परीक्षा आहे समजा अजून 10 दिवसांनी, तर प्रियस काय आहे, शॉर्ट टर्म बेनिफिट काय आहे, छान चहा प्यायचा, गरम गरम जेवायचं आणि पांघरून ओढून झोपून जायचं, छान थंड हवा आहे. पण नंतर 10 दिवसांनी काय होणार, तुम्ही फेल होणार आहे. तर शॉर्ट टर्म इज व्हॉट, यू स्लीप. आणि लॉंग टर्म काय आहे, की तुम्ही आत्ता बसा, हे नंतर मजा घ्यायची, आता अभ्यास करा. सर कृष्णाला सांगतात अर्जुन की निश्रेयस्यान, श्रेय सांगा मला, माझं लॉंग टर्म बेनिफिट आहे ते सांगा, आत्ता मला आवडेल ते सांगू नका. निश्रेयस्यान निश्चितम ब्रूहि तन्मे. आणि निश्चित सांगा, जे माझ्या भल्याचं आहे ते सांगा, मला आवडेल ते सांगू नका.
मला आवडेल ते सांगू नका, मी फक्त विचारतोय म्हणून हो गोड गोड बोलून सांगू नका. नाही. आणि का सांगा, शिष्यस्ते मी आता आतापर्यंत तुम्हाला काय ट्रीट करतो, आत्ते मामे भावंड. आता मी तुम्हाला शिष्य बनतोय तुमचा. शिष्यस्तेयाम साधी माम त्वाम प्रपन्न. मी तुम्हाला पूर्ण शरण जातो आणि तुम्ही मला जर का शरण गेलात तर मी तुम्ही मला जे सगळं श्रेय आहे ते मला सांगा. आणि तेव्हा कृष्ण पूर्ण ज्ञान, गीतेचं जे ज्ञान आहे ह्या श्लोकाच्या नंतरपासून ऍक्च्युली सुरू होतं. आणि आपण जसं म्हणलं की नॉलेज इज पॉवर. सो नॉलेज इज पॉवर. टू गेन पॉवर यू नीड अ गुरु. टू हॅव अ गुरु यू हॅव टू सरेंडर युअर इगो अँड युअर फॉल्स नरेटिव्ह इन युअर माइंड. मग तुम्हाला ज्ञान मिळेल. त्यामुळे हा श्लोक सगळ्या लोकांना खूप तो आवडला पाहिजे आणि हा खूप मनावर घेतलेला पाहिजे. गुरुजी, तुम्ही सुरुवातीला जसं सांगितलं तसं माझ्याही मनात असंच भगवद्गीतेबद्दलचं चित्र किंवा असं हे आहे की भगवद्गीता म्हणजे काहीतरी कठीण आहे, ती मला आता समजणार नाही किंवा समजायला सोपी नाहीये असा बहुतेक जणांचा समज असतो. आणि शक्य तेवढं आपण म्हणजे त्या बाजूला आम्ही मग वळत नाही ते समजून घ्यायला, शिकायला, वाचायला. तर तुम्ही आता भगवद्गीतेचं महत्त्व तर तुम्ही आम्हाला सांगितलंच, पण आमच्या रोजच्या जीवनात आम्ही ते कसं आणू शकतो किंवा कसं शिकू शकतो भगवद्गीतेबद्दल ते जरा सांगा. पहिला प्रश्न की ही भ्रांती आहे की भगवद्गीता कठीण आहे. कुठलीच गोष्ट सोपी नसते आणि कुठलीच गोष्ट कठीण नसते. आपण थोडा प्रयास केला की ती येते. दुसरी आपल्याकडे अशी समजूत आहे की जी भगवद्गीता आहे किंवा भागवत आहे किंवा आध्यात्मिक पुस्तक आहे त्यांना लाल कपड्यात बांधून ती पुस्तकं ठेवायची कुठे, देवाऱ्यात. आणि जी लोक एकदम म्हातारी आहेत, जी काही काम करण्याच्या उपयोगाची नाहीत, त्यांनी ती पुस्तकं वाचायची. तर पहिले आपल्याला हा गैरसमज दूर करायला पाहिजे की ही जी पुस्तकं आहेत ती तरुण माणसाला कौमारम आचरित प्राग्यो धर्मान भागवतानिहम 5व्या वर्षापासून व्यक्तीने धर्माचं आचरण करायला सुरुवात करायला पाहिजे. आणि ते करण्याकरता त्याला ज्ञान पाहिजे. ज्ञानाकरता त्याला अभ्यास पाहिजे. अभ्यास पाहिजे कसला, शास्त्राचा. त्यामुळे भगवद्गीता ज्या क्षणापासून व्यक्तीला लिहिता वाचता येतं त्या क्षणापासून सुरू केली पाहिजे. लहान मुलांना त्याचा अर्थ जरी नाही कळला तरी पहिले श्लोक शिकवायला पाहिजेत आणि त्यांचा अर्थ जसे जसे ते मोठे होतात त्यांना सांगायला पाहिजे. पण इन समरी जर का सांगायचं असेल की भगवद्गीता कशी आपण आयुष्यात आणायची, तर त्याला तुम्ही इंग्लिशमधले जे 4 पहिले अल्फाबेट्स आहेत ABCD, तर त्यातनं तुम्ही ती घेऊ शकता. A फॉर असोसिएशन, B फॉर बुक्स, C फॉर चॅन्टिंग आणि D फॉर डाएट. A म्हणजे असोसिएशन. तुम्हाला जर का देवाचं भक्त व्हायचं असेल तर तुम्हाला देवांच्या भक्तांचा संघ व्हायचा पाहिजे. टेल मी हू युअर फ्रेंड्स आर अँड आय टेल यू व्हॉट काइंड ऑफ अ पर्सन यू आर, ही म्हण आहे इंग्लिशमध्ये. तर आपल्याला जर का आनंदी जीवन जगायचं असेल, आपल्याला सुखी जीवन जगायचं असेल, आपल्याला भयमुक्त जीवन जगायचं असेल तर तसं करणारे जे लोक आहेत त्यांच्याबरोबर आपण सहवास करायला पाहिजे. त्यात एक सुंदर श्लोक आहे, गवशेषेन वचनम शृणोती अहम च राजम वचनम मुनीनाम नस्तस्य दोषो न च मद्गुणो वा संस्पर्शजा दोष गुणो भवन्ति. तर एकदा एक शिकारी असतो, तर तो एका घरट्यातनं 2 पोपटाची अंडी आणतो. आणि तो एक अंड जे आहे त्यातनं पिल्लं येतात बाहेर. ती त्यातलं एक पिल्लू तो राजाला देतो, जो खूप सात्विक चांगला राजा असतो, राजऋषी असतो. आणि दुसरं तो एका कसायला देतो. नंतर थोड्या वर्षांनी एक साधू संन्यासी तो जेव्हा त्या खाटिकाकडे जातो तेव्हा तो जो तिथला पोपट असतो तो काय म्हणतो, बस धर मार काप. मग तिथून तो जातो राजाच्या पोपटाकडे, तर तो म्हणतो या बसा. तर तो त्याला विचारतो की तुम्ही दोघंही भाऊ आहात, जुळे भाऊ आहात, पण तुमच्यात इतका भेद कसा. तेव्हा तो सांगतो गव अशेषेन वचनम शृणोती. शृणती म्हणजे ऐकतं. तर माझा जो भाऊ आहे, जुळा भाऊ, तो कोणाची वचनं, कोणाचा शब्द ऐकतो, कसायचे. अहमच राजम वचनम मुनीनाम. हे मुनी, मी कोणाची ऐकतो शब्द, राजाची, जो सात्विक आहे. नस्तस्य दोषो नचमत गुणवा. म्हणून तो त्याचा दोष नाहीये आणि माझे गुण नाही आहेत. संस्पर्श ज्या दोष गुणो भवन्ति. तुम्ही कोणाबरोबर संस्पर्श, कोणाबरोबर तुम्ही असोसिएट करता त्याप्रमाणे तुम्ही होणार. तर असोसिएशन. दुसरं बुक्स, भगवद्गीता वाचायला पाहिजे. जसं मी सांगितलं, लहानपणी मुलांना फक्त श्लोक शिकवा, हळूहळू मोठे झाले की त्याचा अर्थ शिकवा आणि मोठे झाले की त्याचं तात्पर्य शिकवा. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल डे टू डे लाईफला वापरण्याकरता त्यात सगळं दिलेलं आहे. तुमचे जे श्रोते आहेत त्यांच्याकरता मी एक ओपन चॅलेंज देतो. तुम्ही तुमच्या घरी असलेली भगवद्गीता जशी आहे तशी, किंवा इंग्लिशमध्ये भगवद्गीता ॲज इट इज, किंवा हिंदीमध्ये भगवद्गीता यथारूप, ही पुस्तक हातात घ्या. हा माझा चॅलेंज आहे, ओपन चॅलेंज. तुमच्या मनात जो सगळ्यात धगधगता प्रश्न आहे, जो सगळ्यात तुमचा मोठा प्रॉब्लेम आहे, तो मनात आणा आणि त्यातलं एक पान उघडा. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. हा माझा ओपन चॅलेंज आहे. सो A, B, C. C म्हणजे चॅन्टिंग.
आता आपल्याकडे खूप थोर परंपरा आहे नामाची, नामाचं महत्व. नामाचा गजर गरजे भीमातिरी. तर पांडुरंग काय आहे? पांडुरंगाचं देवस्थान आहे, त्याला म्हणतात नाद ब्रह्म. म्हणजे देव कोणत्या रूपाने आपल्याकडे आलेले आहे? तिथे नाद म्हणजे नामातनं. उडपीला गेला त्याला म्हणतात अन्न ब्रह्म, म्हणजे देव तिकडे आपला प्रसाद देतात म्हणून ते अन्न ब्रह्म आहे. तर नाद ब्रह्म म्हणजे भगवंताच्या नावाचा जप करणं. भगवंत गीतेत सांगतात यज्ञानाम जपयज्ञोस्मी. सगळे जे यज्ञ आहेत त्या यज्ञांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ कोणचा आहे? जपयज्ञ. तर भगवंतांच्या नावाचं स्मरण करायचं. ABCD म्हणजे डाएट. आपण यू आर व्हॉट यू ईट. आपण जे जेवतो, जे खातो ते अन्न सात्विक असलं पाहिजे, जिथपर्यंत ते घरीचं असलं पाहिजे आणि ज्यापर्यंत पॉसिबल ते देवाला त्याचा नैवेद्य दाखवून खाल्लं. आणि ह्या सगळ्या ज्या मी 4 गोष्टी सांगितल्या या आपण आजच्या पेक्षा 50 वर्षापूर्वी किंवा 100 वर्षापूर्वी आपण करत होतो ऍज अ प्रॅक्टिस. आज त्या अनफॉर्च्युनेटली आपण सोडून दिल्यात आणि परत सांगावं लागतंय. सो भगवद्गीतेला आपल्या आयुष्यात आत्मसात करायला आणि त्याच्यापासून लाभ मिळवण्याकरता ABCD असोसिएशन, बुक्स, चॅन्टिंग, डाएट. खूप छान, खूप सोपा उपाय तुम्ही सांगितलात. मला खात्री आहे की आमच्या प्रेक्षकांना पण हे करून बघायला नक्कीच आवडेल. मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करेन की गुरुजींनी जे ओपन चॅलेंज आम्हाला दिलं आहे ते आपण नक्कीच एकदा करून बघूया प्रयत्न. आणि तुमचा अनुभव आम्हाला आमच्यापर्यंत नक्की पोचवा कमेंट्समध्ये, व्हॉट्सॲप, कॉल, कुठल्याही माध्यमातून. पण तुमचा अनुभव आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. सरांनी मगाशी बोलता बोलता या वडाच्या झाडाबद्दल एक सुंदर श्लोकात वडाच्या झाडाचं वर्णन केलं. ज्ञानवृक्ष असं ह्या झाडाला संबोधलं त्यांनी. आम्हीही या ज्ञानवृक्षाकडून मगापासून खूप चांगले चांगले विचार ऐकत आहोत. पण ह्या थोड्याशा वेळात एवढं सगळं ऐकणं शक्य नाही. तर तुमचे जर आणखीन काही विचार असतील किंवा काही प्रश्न असतील आणि गुरुजींकडून त्यांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर आमच्याशी नक्की संपर्क करू शकता. आम्ही प्रयत्न करू की गुरुजी योग्य त्या वेळेत तुम्हाला तुमची उत्तरं देतील. तुमच्याकडून ऐकायला आवडेल की तुमचा आजचा हा अनुभव कसा होता आमच्या सोबत. तर अनुभव तर अनुभूती होती, खूपच चांगला होता. तर तुम्ही ज्ञानवृक्ष आणि तसं सगळं सांगत होता त्याच्यात मला एक गोष्ट सांगतो. मी जे काही बोललो ते मी माझ्या गुरुजनांकडनं शिकलोय, वरिष्ठांकडनं शिकलोय, माझ्या बरोबरच्या लोकांकडनं शिकलोय. त्यात माझा काहीही सहभाग नाही तसं बघितलं तर. आणि त्यातनं एक गोष्ट मला आठवते की सगळ्यांना नम्रता शिकवण्याकरता येते. तर एक गाढव असते का गावामध्ये, ते गाढव जिथूनही जातं तिथं ती खेळणारी पोरं रस्त्यावर त्याला दगड मारतात. तर एकदा ते गाढव जात असतं तेव्हा सगळी पोरं जी असतात त्याला साष्टांग नमस्कार करतात. गाढव विचार करतोय आज काय झालं की माझं साष्टांग नमस्कार करायला लागलाय. ऍक्च्युली होतं काय की त्या दिवशी त्या गाढवाच्या मागे राधा आणि कृष्णाच्या मूर्ती ठेवल्या होत्या. लोक त्याला दंडवत करत होते, त्याला साष्टांग नमस्कार करत होते. तर तुम्हाला जे काय दिसतंय ते बहुतेक ते मागे आहेत म्हणून दिसतंय, नाहीतर नाही. खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर, खूपच सुंदर. आमच्यासाठी सुद्धा आजचा हा खूप सुंदर अनुभव होता. प्रेक्षकांनाही विनंती आहे की अशा छान छान व्हिडिओजसाठी आमचा चॅनल नक्की बघा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.